नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. 11वी ॲडमिशन प्रोसिजर सुरू झालेली आहे. 11वी रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत. 11वी रजिस्ट्रेशन करत असताना तुम्हाला एक हमीपत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन द्यायचं आहे. ते सेल्फ डिक्लेरेशन कसं भरायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे करायचे याचा व्हिडिओ तुम्हाला रिलेटेड व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर अशा प्रकारचं हमीपत्र तुम्हाला द्यायचं आहे. इथं प्रवेश अर्ज क्रमांक सोडून द्यायचा आहे. त्यानंतर विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव लिहायचं आहे. मूळ जात प्रवर्ग जसे हिंदू मराठा, अर्ज केलेला जात प्रवर्ग इथे लिहायचा आहे. अन्य आरक्षण जसे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त याचा लाभ घेत असाल तर नमूद करायचं आहे किंवा डॅश करायचं आहे. अल्पसंख्याक असाल तर इथं मुस्लिम, ख्रिश्चन तर ते नमूद करायचं आहे, अन्यथा डॅश करायचं आहे. जिथं तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या शहराचं नाव टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला आता अर्जासोबत सध्या तुम्ही कोणती कागदपत्रे जोडणार आहात त्यासमोर टिक करायचं आहे आणि जी कागदपत्रे जोडणार नाहीत त्याला गुणुले म्हणजे फुली करायची आहे. सध्या तुमच्याकडे शाळेचा दाखला नाही त्यामुळे तुम्ही इथं फुली करणार आहात, इथं राईट करणार आहात. गुणपत्रक नाही त्यामुळे फुली. अर्ज सादर करतेवेळेला टिक मार्क, जातीचा दाखला असेल तर टिक करा, अन्यथा इथंही फुली करा, समोर टिक मार्क करा. त्यानंतर वडिलांचा जातीचा दाखला असेल तरच राईट करायचं आहे, अन्यथा तुम्हाला इथेही गुणुले करायचे आहेत. त्यानंतर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सध्या असेल तर इथं राईट करायचं आहे, अन्यथा तुम्हाला इथं फुली करायची आहे. त्यानंतर अन्य आरक्षणाचा लाभ घेत असाल तर राईट करायचं आहे, अन्यथा फुली करायची आहे. स्वघोषणापत्र अल्पसंख्याक असाल तर राईट करायचं आहे, अन्यथा गुणुले करायचं आहे. अशा प्रकारे हा संपूर्ण हमीपत्र तुम्हाला भरायचं आहे. इथं विद्यार्थ्याचं नाव आणि स्वाक्षरी घ्यायचं आहे, पालकाचं नाव आणि स्वाक्षरी घ्यायचं आहे, दिनांक टाकायचा आहे आणि हे सेल्फ डिक्लेरेशन स्कॅन करून तुम्हाला अपलोड करायचं आहे. याचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रिलेटेड व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल.